शेतकऱ्यांच्या कांद्याला हमीभाव मिळावा, विकलेल्या कांद्याला अनुदान मिळावे यासाठी आज लासलगाव बाजार समितीमध्ये आमदार रोहित पवार, खासदार भास्कर भगरे पवार यांच्या नेतृत्वात शेतकरी एल्गार आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। या आंदोलनानंतर जे आहे ते आमदार रोहित पवार हे बाजार समितीत बसून कांदा आणि भाकरी याचा आस्वाद घेताना या ठिकाणी दिसत आहेत। आपण या संदर्भात त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा काय नाही, तर भगरे सर आहेत, निलेश भाऊ आहेत, आम्ही सर्व पदाधिकारी बसलेलो आहे। हे बघा, एक प्रतीक आहे की आज शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची झालेली आहे की शेतकऱ्याला तिथं चटणी आणि ह्या सगळ्या गोष्टी घ्यायला कुठेही त्या ठिकाणी पैसे नाहीत। आणि मग त्या अनुषंगाने हे एक प्रतीक आहे की भाकरी आणि स्वतःच्या शेतामध्ये पिकलेला कांदा असं खाऊन कुठेतरी सरकारला नाही तर झोपलेलं सोंग घेणाऱ्या सरकारला हे कळलं पाहिजे की आज शेतकऱ्याची परिस्थिती काय। म्हणून आम्ही इथं एकत्रित बसून काही शेतकऱ्यांबरोबर कांदा भाकर त्या ठिकाणी खाल्लेली आहे। येत्या 26 तारखेला आपण रास्ता रोको करून दिल्लीला जाणाऱ्या गाड्या अडवण्याचा इशारा दिला। नाही, आम्ही म्हणजे शेतकऱ्यालाच तो इशारा तिथं दिलेला आहे। शेतकऱ्याला आम्ही विचारलं की काय करू, शेतकऱ्यालाच सांगितलं चांदवडला तुम्ही रस्ता रोको करा। आणि मग त्या अनुषंगाने आम्ही आता शेतकऱ्यांचं ऐकून 26 तारखेपर्यंत जर सरकारने कुठलाच त्या ठिकाणी निर्णय घेतला नाही जो आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाजूचा असेल तर मग आम्हाला आंदोलन केल्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाही। भगरे सर सुद्धा इथे आहेत, त्यांचं सुद्धा हेच मत आहे, ते इथले लोकप्रतिनिधी आहेत। त्यामुळे उद्या जाऊन 26 तारखेला ते आंदोलन होऊ नये ही जर दक्षता सरकारला घ्यायची असेल, पोलीस प्रशासनाला घ्यायची असेल तर मग त्यांना लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बाजूली एक तर कमीत कमी 24 रुपये हा दर, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी माल दिलेला आहे व्यापाऱ्यांना त्यांना 10 रुपये अनुदान, आणि हे जे नाफेड खरेदी करते ते बाहेर काढण्यापेक्षा मार्केट कमिटीमध्ये करा, स्पर्धा होईल, रेट वाढतील। माल जो 2 लाख टन घेणार आहेत ते तुम्ही 6-7 लाख टन घेऊन भारताच्या बाहेर तुम्ही माल त्या ठिकाणी काढा आणि शेतकऱ्याला मदत करा। यातल्या मागण्या जर मान्य झाल्या तर आम्ही सरकारचं स्वागत करू। कांद्याला 24 रुपये भाव मिळावा, अनुदान 10 रुपये मिळावे या संदर्भात हे आंदोलन होणार आहे। जर आंदोलनाच्या अगोदर शेतकऱ्यांच्या या रास्त मागण्या ज्या आहेत त्या सरकारने मान्य केल्या तर आंदोलन मागे घेऊ, अन्यथा सर्व दिल्लीला जाणाऱ्या गाड्या या रोखल्या जातील, आंदोलन हे तीव्र छेडण्यात येईल असा इशारा आमदार रोहित पवार यांनी या ठिकाणी दिलेला आहे। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, लासलगाव, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.